भाजप हायकमांड आता सतर्क झालेले आहे। उमेदवारांकडे लोकसभा मतदारसंघाचा त्यांनी अहवाल मागवलाय। मतदानाच्या संदर्भात मुद्द्यांचा अहवालातून आढावा घेतला जाणार आहे। 4 जूनच्या निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाईल। चांगली कामगिरी केलेल्या आमदारांचे विधानसभेचे तिकीट सुद्धा धोक्यात येणार आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। भाजपचं केंद्रीय नेतृत्व ऍक्शन मोडवर आलेलं आहे। लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर भाजपची ही नवी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मतदारासंदर्भातल्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे। भाजपचं हायकमांड आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे। काम न करणाऱ्या आमदारांचं तिकीट हे कापलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। का अधिकचे अपडेट्स? श्वेता, नक्कीच भाजपने यावेळेस 400 पारचा नारा दिला होता आणि यासाठी अगोदरपासून भाजपने फिल्डिंग लावण्यात आली होती। मात्र पाहिजे तशा पद्धतीने काम न झाल्याचं एकंदरीत भाजपच्या गोटामध्ये सध्या चर्चा आहे आणि यासाठीच केंद्रीय नेतृत्व ऍक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळतं आणि यासाठीच ज्या मतदारांच्या टक्केवारी आहे ती देखील काही मतदारसंघामध्ये आपण पाहतोय काम न करणाऱ्या आमदारांचं तिकीट हे धोक्यामध्ये आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।